नमस्कार, मी अनिल धुपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सुचवल्याप्रमाणे संघटन सृजन अभियान अंतर्गत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज व महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत गडिंग्लज तालुक्यातील आढावा बैठकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे मुख्य निरीक्षक श्री जयशंकर पाठक यांच्या समेत सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा तेलंगणा प्रभारी माननीय सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गडिंग्लज तालुका सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतेज पाटीलच महाराष्ट्राला पाठबळ देणारे. यावेळी संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील हे सत्तेविरोधात लढून अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला टिकवून आहेत. मात्र राज्य व केंद्रातील काँग्रेसकडून त्यांना म्हणावं तसं पाठबळ दिलं जात नाही. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन सावंत यांनी उत्तर दिलं. सतेज पाटील हेच महाराष्ट्र काँग्रेसला पाठबळ देणारं नेतृत्व असून त्यांनी या ठिकाणी दिलेल्या लढतीची नोंद वरिष्ठ पातळीवर असल्याने काँग्रेस सातत्याने त्यांच्या पाठीशी सोबत आहे. त्यांना काँग्रेसच्या पाठबळाची गरज नाही, त्यांचंच पाठबळ महाराष्ट्र काँग्रेसला असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. माजी लोकप्रिय आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून तत्कालीन कामासाठी उपलब्ध निधींच्या कामाचा लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून पार पडला. चंदगडच्या भोगोली येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 10 लाखांचा निधी मंजूर करून दिला होता. या कामाचा लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच भोगोली येथील 11,25,000 रुपये खर्चून उभारलेल्या अंगणवाडी इमारतचं उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचप्रमाणे तालुक्यातील काळगोंडवाडी येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या सभागृहाकरिता 15 लाखांचा निधी मंजूर करून दिला होता. या कामाचाही लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कानूर पंचक्रोशीतील प्रमुख नेते मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडिंग्लज ते आजरा या मार्गावर आत्याळ बस स्टॉपजवळ आज सकाळी 10:30 वाजता धोंडीबा कृष्णा घोरपडे वय 83 वर्ष राहणार आत्याळ हे सलूनमधून केस कापून जात असताना करंबळीवरून येणारा मोटरसायकल स्वार विशाल संजय मोरे राहणार करंबळी याने घोरपडे यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचार चालू असताना ते मयत झाले, अशी फिर्याद मयत यांचा मुलगा अमर धोंडीबा घोरपडे यांनी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार शिंदे हे पुढील तपास करत आहेत.